स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. निघाले गाडी भरायला आपली. MRC मध्ये आलो आहे. मटेरियल भरायचं आता. भरून ओके गाडी. एक लेवल माल आहे खाली, खालच्या खाली. निघाले मित्रांनो. शेट पहिला आले. निघल्यावर काय व्हिडिओ काढलाच नाही. नंतर चालू आहे सावकाश सावकाश. आपल्या गाडीमध्ये एक नवीन लाईट बसवली कॅबिनच्या आतमध्ये. कशी दिसते कमेंट करून सांगा. नॉर्मल आहे उजेडचा. सेंटरला पाठीमागं बसवले. दुसऱ्या पण लाईटी आहेत आपल्या गाडीचं, पण त्या लाईटीने मलाच बोर झालं होतं. त्यामुळे जरा नवीन काहीतरी बसवा म्हणलं अजून. त्याला आता पुढं टोनाका येते. टोनाका जरा चहा घेतो. चहा वगैरे पिऊन निघू. आलं टोनाका. चहा घेतला आता. निघावं म्हणलं आता. ही एक आपल्या एक डिलिव्हरी, दुसरी एवढा एक बॉक्स आहे. हिची एक डिलिव्हरी द्यायची. काल पाडव्याची पूजा वगैरे केली होती. एक साईडचा आपला बल्ब म्हणून गेला वाटतं पार्किंगचा. इकडचं चालू आहे. इकडचं गेलं आहे वाटतं बहुतेक. बंद. निघू आता. चहा घेतलाय पाठीमाग. आता निघू इथून नॉनस्टॉप. जर कार साफ करायची लक्षातच नाही. बरं आता काचकडे बघितलं लक्ष आलं. धूळ बसले तर काचर भरपूर होता. जरा साफ करून घेतो. पेपर मारा म्हणलं पण पेपर का नाही गाडीत. ही डागा भरपूर पडत बसली होती गाडी, त्यामुळे डाग येत. एका डागा निघणार नाहीत अशी. त्याला पेपरच मारावं लागते प्रॉपर. निघालं ना वाजता काय थांबायचं नाही. पुढं झोप लागली झोपू थोडं पुढं. आणि सवय मोडलेली आता जरा रात्री जागायचं आहे. कारण बसून भरपूर दिवस झालं. लास्टची बघा आपली एक 8 दिवसाखाली झाली होती पुण्याची. त्याच्यावरून आता बसूनच आहे. आज गाडी भरली. मला घरचं काम होतं, त्यामुळे कामामुळे जरा गाडी भरली नव्हती. आता निघू चला. हार कुठे आले बघा हवेनं. काच रोड आलाय पूर्ण.
पहिला खाली गाठ बारा लागते पुढं अडकवच्या लागते ही मग बसून असं द्या लागले काचवर अडवून जरा गाडी आत्ता कुठं दाबली आहे तिथून निघाल्यापासून टोण्याच्यापासून जरा 60% चालू आहे मागापासून पहिल्या 50-55 होते आता 10 फक्त वाढवलं आहे स्पीड तरी हार वगैरे यायला चालू झालेली आलं टेंबुनीला आलं बेगोन जवळ झोप लागायला म्हणून थांबलो होतो पाठीमाग पंप आहे पंपाजवळ कॅन्टीन आहे चहा घेतला आहे आत्ता आज काय झोप कसं काय लागायला का काही तेच काही नाही मला गाडी कशी बांधली आहे कमेंटमध्ये सांगा आज झोपलेली लागली मला कधीच म्हणजे झोप लागत नाही बेगोनच्या आसपास आपलं येवतच्या जवळ पुण्याच्या जवळजवळ गेलं मग नॉर्मली झोप लागते ती कधी उशीर जर झाला सोलापूरमधून निघाला तर लागते नसेल तर नाही लागत पण ह्यावेळेस कसं झाले सवय सगळी मोडली आहे त्यामुळे झोप लागायला भरपूर आता टेंबुनी टोण्याकर पण एकदा चहा झाला इथून आता चहा झाला 2 वेळा चहा झाला जास्तीत जास्त 1 वेळा चहा पितो रात्रीत मी पण आता लेट वगैरे टाकायला लागली गाडी पण इकडे तिकडे व्हायला लागली त्यामुळे म्हणलं जरा चहा प्याव एक चहा आणि एक बिस्किट पुढं खाल्ला आणि निघालो बेगोनला बरोबर आपल्याला मला बोसरीला खाली करायचं आहे पाठीमागचा पूर्ण माल बोसरीमध्येच खाली होणार आहे आणि दुसरी एक डिलिव्हरी या बॉक्सची ते पण बोसरीमध्ये आता काय करू जागेवर जाऊन झोपतो सकाळी बघू पहिला कुठल्या खालीवरती जे आपला जास्त माल आहे त्या जागी जाऊन झोपणार आहे पहिला नंतर मग जो दुसरा लहान जे माल आहे ती खाली काढायचा म्हणजे आपल्या कॅबिनमधला एक बॉक्स एक 4-5 किलोमीटर रनिंग वाढेल आपली मग नंतर ती खाली करू म्हणजे कसं आहे मोठा माल जर पहिला खाली झाला तर काय टेन्शन राहत नाही हे लहान बॉक्स काय आपण कसं पण देऊ शकतो त्यांना चला निघू आता सावकाश जाऊ आलो कांचन पास करून पुढं ट्रॉफिक लागलो होते आता साईडने गाडी काढली निघलोय तर जाम आहेत म्हणा सावकाश चालते गाड्या खडके पास करून पुढे आले आता एक 5-6 किलोमीटर राहिले लोकेशन जाऊन जाग्यावर झोपत आता 4:30 वाजत आले त्या 4:16 झालीत बरोबर म्हणजे 4:15 4:30 जाऊन पोचतो जागेवर तेव्हा झोपून टाकायचं
कंपनी तर का कुठली 8-9 वाजता उघडते, 8-9-10 ह्याच टायमाला उघडतात कुठल्या बी कंपन्या. गेटसमोर लिहून लावायचं बरोबर, म्हणजे त्याने कंपनी उघडल्या आपल्याला उठवतात बरोबर. खाली करून घेऊ गाडी सकाळी. उद्या आहे 1 तारीख. आता मला तर काय तर नियोजन लावावं लागते, तर भरपूर हे फिरावं लागते. कारण कसं 1 तारखेला इकडून पुण्यामधून काय माल जास्त निघत नाही. 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख गाडी भरणार नव्हतो मी. नंतर म्हणलं बघू, म्हणलं काय मिळेल ते मिळेल बघायला म्हणलं. डेअरिंग करून भरल्याशिवाय काय हे होत नसते. घरी बसून तर काय आपल्याला कोण पैसे देत नव्हतं, त्यामुळे म्हणलं भरावं. जरी नाही भरले तरी काय टेन्शन नाही, मुक्काम केला तर काय आपल्याला काय फरक पडत नाही. नाशिक फाट्याला आले बरोबर. आता ही खाली गाड्या चाललेल्या आहेत ती नाशिक फाट्याला उतरते. हे आपण ब्रिजवरनं वरनं चढायचं, नीट आपलं ह्याला नाशिक रोडला लागते गाडी. इथून राहिलं असेल एक 3 ते 4 किलोमीटर लोकेशन. ब्रिज मात्र मोठा आहे, पूर्ण चढ आहे. फक्त जाणाऱ्या गाड्यांसाठी ब्रिज आहे, येणाऱ्या गाड्यांना खाली यावं लागते सिग्नल पास करून. आता 2 मिनिटामध्ये बरोबर MIDC जाते गाडी. हे ब्रिज उतरला का एक अर्धा किलोमीटर पुढे जायचं आणि एक लेफ्ट मारायचा. लेफ्ट साईडला लगे MIDC चालूच होती. चला जाऊ, तू पोहोचायचा घेऊन जाऊन हो. काय नियोजन होतं सकाळी. गुड मॉर्निंग. लावली सकाळी खाली करायला आत गाडी. खाली करून घेऊ आता. ते आपलं एक एलर बुक द्यायचं आपल्याला. एक माणूस येणार आहे. ती बॉक्स काय दिला आत्ता. आपल्यासोबत एक किस्सा झाला आता चांगलाच. हां, आता एक किस्सा झाला आपल्यासोबत. आपण ही जी कंपनी आहे त्या लोकेशनला पहिले जाऊन पोचलो होतो. जाऊन झोपलो तिथं रात्री. सकाळी उठून त्याला खाली करायचं विचारलं. त्याने म्हणलं आमची कंपनी चेंज झाली आहे, म्हणलं ॲड्रेस चेंज झाले म्हणलं सगळं. ही कंपनी भाड्याने घेतली आहे म्हणलं आम्ही, आणि आमची कंपनी ही जी होती पहिली ती दुसरीकडे गेली आहे म्हणलं. एक 5-6 किलोमीटर रिटर्न आलो परत तिथून. म्हणजे आपली जायची एक 5 आणि यायची एक 5, 10-12 किलोमीटर चांगली रेटिंग वाढली. त्याला आता काय सकाळी नुकसान झाले, दिवस गेलाय सकाळीच खराब.